पोरगी चर्चा, आणि चर्चा केल्यावर लक्षात आलं पोरगी एका वेश्येची मुलगी आहे. वेश्येची मुलगी माहिती झाल्या झाल्या लोकांनी जागेवर पार्टी बदलली. लोक लय हुशार आहे. आता मी लहानच तुमच्यापेक्षा, तुम्ही अनुभवी माणसे माझ्यापेक्षा. अहो समाजात आपल्यावरती दिवस चांगले असले ना, घरात जागा पुरत नाही एवढी गर्दी राहते. दिवस वाईट आले तर लोक तोंड दाखवत नाही आपलं. तसं पहिल्यांदा भाग्यवान पोरगी, पण वेश्याची मुलगी माहिती झाल्या पांडुरंगाला आंघोळ घाला, संत शरणागती करा म्हणजे तुम्हाला देव मिळेल. बरं मग कुणाला मिळाला देव? साधूची शरणागती केल्याच्या नंतर देव कुणाला मिळाला? साधं एक महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारं उदाहरण आहे, फार गोड उदाहरण आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूर सर्वांना माहिती. पंढरपुराच्या जवळच एक गाव आहे, त्या गावाचं नाव मंगळवेढा आहे. मंगळवेढा गाव प्रत्येकाला माहिती, पंढरपुराच्या जवळ मंगळवेढा. आणि मंगळवेढा गावामध्ये संत सोखोबा महाराजांचं गाव आहे. आणि त्याच गावात एक श्यामा नावाची एक वेश्या होती, आणि त्या वेश्येला एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव कान्होपात्रा होतं. कान्होपात्रा नाव ऐकलेलं ना तुम्ही? कान्होपात्रा. जन्म एका वेश्येच्या पोटी झाला होता. पण ऐका, रान मंगळवेढ्यात होतं, जन्म एका वेश्येच्या पोटी झाला होता. मुखात पांडुरंगाचं भजन होतं आणि हृदयात ज्ञानोबरांच्या अभंग रचना साठवली होती. हे रात्रंदिवस ज्ञानोबरांच्या अभंगाचं चिंतन करणाऱ्या कान्होपात्रा. रात्रंदिवस ती भजन चिंतन. हे लोक मंदिरात जाऊ द्यायची नाही, कीर्तन ऐकू द्यायचं, त्यांचं एकच चालायचं, पांडुरंगा माझ्या माऊलीनं सांगितलं रे तू कृपा करशील, मी बस तुझंच चिंतन करेल, एकच चिंतन. दिवस भजन पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, हे जागृती स्वप्नी पांडुरंग, हे विठ्ठलच, फक्त विठ्ठल तो पांडुरंग. रात्रंदिवस भजन. पण ती कानोपत्रेच्या आई कानोपत्रेला बोलायची, काना भजन करू नकोस, जन्म माझ्या पोटी झालाय तुझा, आपलं काम नाही भजन करणं, भजन करू नकोस. अरे किती भजन केलं ना काना तू, लोक तुला मंदिरात जाऊ देत नाही, त्या विठ्ठलाला बघूच देत नाही ना, मग काय त्याचं भजन करते? काना भजन करू नकोस. पण त्या आईनं किती सांगितलं तरी कानपत्र ऐकायचं नाही. बऱ्यापैकी आपण बघतो की नाही, काही काही घरात कधी भजन नाही, कीर्तन नाही, पण त्या घरातल्या लेकरांना लय आवड राहते. लोक म्हणतात आमच्या खानदानीत असं पोरग नाही, मी कधी देव नाही धरण नाही आम्ही, आणि हे पोरग कीर्तन चिंतन असं होतं. म्हणजे लेकरांना अडवायचं नाही, पण आपण अडवतो. ती आईसा काना भजन करू नकोस, पण ती भजन चालूच. कानोपत्रेचं वय वाढत वाढत चाललं. अशा तरुण अवस्थेत कानोपत्र्या आल्या आणि दिसायला अतिशय सुंदर होत्या. कानोपत्रा दिसायला इतक्या सुंदर होत्या, म्हणजे वर्णन केला त्यांच्या सुंदरतेचं, म्हणजे किती सुंदर आहे त्याचं वर्णन करत असताना त्यांनी एक उदाहरण दिलंय. कानोपत्रे इतक्या सुंदर, समजा एखाद्या सुकलेल्या फुलाला जर त्यांनी स्पर्श केला ना, ते सुकलेलं फुल सुद्धा पुन्हा ताजं व्हायचं. ही सुंदरतेची पावर होती, ही ताकद होती. इतक्या सुंदर कानोपत्रा दिसायला अतिशय सुंदर होत्या, आणि ती सुंदरतेची वार्ता अशी वाऱ्यासारखी पसरायला लागली गावोगावी. अरे मंगळवेढा गावात एक श्यामा नावाची वेश्या आहे, त्या वेश्याला एक पोरगी, तिचं नाव कानोपत्र सांगू लागले, आणि पोरगी दिसायला लई सुंदर आहे. अशी वार्ता वाऱ्यासारख्या गावोगावी पोचायला लागली. वार्ता पोचता पोचता त्या काळात बिदरच्या बादशाला कळलं. अरे म्हटले ही लोक कुठली चर्चा करायला लागले, मंगळवेढा गावात एक वेश्याची मुलगी दिसायला लई सुंदर सांगू लागले. ते बादशाला कळल्याबरोबर सैनिकांना ऑर्डर सांगूनच टाकलाय, पोरगी आहे ना म्हटले मंगळवेढाला, तिला उचलून आणा. बादशाह होता तो, बादशाह मनात येईल ते करणार. तर साधं लॉजिक आहे आपल्या. मला सांगा, आपल्यात काही काही माणसं किती सांगा ती ऐकत नाही, ऐकत नाही. मग आपले तुमच्याकडे म्हणतात की नाही, मला नाही माहित, पण आमच्याकडे म्हणतात एखादा माणूस किती सांगून जर त्यांना ऐकलं नाही तर आपली माणसं म्हणतात, ए तू का बादशाह आहे का, म्हणतात ना इकडं. पण ऐकलंच नाही तर तू का बादशाह आहे का, म्हणजे जे ऐकतच नाही स्वतःच्या मनानं वागतो तो बादशाह. सांगून टाकलाय पोरीला उचलून. बादशाहचे सैनिक लोक आले कानोपत्रेच्या गावी मंगळवेढ्यात, बोली वगैरे झाली. कानोपत्रेला असं घेऊन निघाले, पण घेऊन निघाले आता जन्मवेश्येच्या पोटी असल्यामुळे जाणंच होतं की नाही. पण कानोपत्रेला लगेच माऊलीचे एक अभंग आठवला. तो अभंग असा होता, आजी संसार सफळ झाला गे माये, पण कधी देखी येले पाय विठोबाचे. विठ्ठलाला बघितलं की मानवी जीवनाची सार्थकता. अभंग आठवला. त्या सैनिकांना म्हटले, तुम्हाला एक सांगू का, मी तुमच्या बहिणीसारखी आहे, आणि मला तुम्ही माझ्या भावासारखी दिसू लागले. तुम्ही लोक ना माझ्या भावासारखे दिसू लागले, आणि मी तुम्हाला बहीण म्हणून एक विनंती करू का? माझी विनंती, मी तुम्हाला बहीण म्हणून एक विनंती करते, मी तुमच्या सोबत येते, पण येण्याच्या आधी एकदा बघू द्या ना त्या विठ्ठलाला.
पांडुरंगाला. त्याला बघितलं की आपली मग मी यायला तयार. सैनिक म्हटले जाऊ दे मरू दे, आपल्याच ताब्यात आहे, जा द्यावं टाका मग परवानगी. ते सैनिकांनी परवानगी देऊन टाकली. जा म्हटले मंदिरात. कानोपत्रा मंदिरात निघाल्या, पण जाता जाता देवासोबत भांडायला लागल्या रस्त्यानंच. देवासोबत भांडण्याचा अधिकार कुणाचाही नाही हा, कुणाचाही नाही. आपली भक्ती थोडी आणि मोबदला जास्त पाहिजे आपल्याला, बरोबर की नाही. कुणी भांडू शकत नाही. ज्याचं खऱ्या अर्थानं देवावरती प्रेम आहे तेच भांडतात. तुकाराम महाराजांची पत्नी जिजामाता देवासोबत भांडायची. देवाला म्हणजे काळ्या, अरे वाटोळ केलंय तू माझं. काळा विठ्ठल पांडुरंग, वाटोळ केलं तू माझं. माझ्या तुकाराम महाराजांना तुझ्या नादाला लावलंस, विठ्ठलाला शिवे आणि देणारच. साधी गोष्ट आहे. मला सांगा बायांनो, आपली माणसं एक दिवस कीर्तन ऐकायला जरी आली तरी बाया घरात सुद्धा घेती नाही. बाया म्हणतात हा लय हरिभक्त झाला होता, म्हणतात की नाही. मग जो महात्मा आता रात्रंदिवस माझा नवरा कुणाला सांगून, माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त प्रेम त्या विठ्ठलावरती करतो, त्या पांडुरंगावरती. त्याला माझ्या संसाराचं वाटोळ केलंय आणि माझे तुकाराम महाराज त्याच्या नादाला लागले. आणि असं म्हणून मग ती विठ्ठलाला शिव्या, प्रेम होता म्हणून शिव्या. तसं ती कानोपत्र रस्त्याने चालली आणि चालता चालता देवाला, काय रे विठ्ठला, हे बघ प्रत्यक्षात मी तुला आजपर्यंत बघितलं नाही, पण चर्चा ऐकली तुझ्याबद्दल. चर्चा ऐकूनच विठ्ठल विठ्ठल म्हणते हा मी. तुला आजपर्यंत मी प्रत्यक्षात बघितलं नाही पांडुरंगा, पण ऐक, माझ्या ज्ञानोबारांनी सांगितलं की तू कधी कुणाला बोलवत नाही, पण जे तुझ्याकडे येतात ना त्यांचा तू फायदा करतो. जो मज होय अनन्य शरण, त्याची निवारी मी जन्म मरण. या लागे शरणागता शरण्य. ए विठ्ठला, माझ्या माऊलीनं शिकवलं रे, तुला शरण आला की तू कृपा करतोस. पांडुरंगा मी तुला शरण आले रे आज. असं बोलता बोलता गेल्या मंदिरात, आपलं मस्तक विठ्ठलाच्या चरणावर टेकवलं. मस्तक कुठं टेकवावं कळलं पाहिजे, नको त्यांच्या चरणावर मस्तक टेकवायचं ना, आचरण बघायचं मग मस्तक टेकवायचं. या गोष्टी जरा लक्षात घेतल्या पाहिजे आपण. मग विठ्ठलाच्या चरणावरती मस्तक टेकवलं, मग देवा कारण ज्ञानोबाऱ्यांचा अभंग आठवला ना, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. पण कधी रूप पाहता, रूप बघितलं तरी सुख डोळ्यांनी, नाही तर आपले चेहरे बघितल्या लोकांना थांबाव सुद्धा वाटत नाही. आपल्याला दुरून जरी बघितलं ना, माणसं वाट तिरपी करून निघून जातात. चेहऱ्याचा परिणाम आहे आपल्या. माणसं म्हणतात नको नको, त्याला बघायलाच नको, चेहऱ्याचा परिणाम. पण त्याला बघितलं की सुख झाले हो साजनी. मग असं देवाचं रूप बघितलं आणि कानोपत्रा पांडुरंगाला म्हणते, ए पांडुरंगा, माझी माऊली बोलले तेवढा सुंदर आहे तू. पण विठ्ठला, माऊली म्हणतात ना तुला शरण आल्यावर तू फायदा करतो, कारण तू कृपावान रे. तुझ्या इतकं कृपावान या जगात तरी कोणी नाही. कृपावंत कोण, मी ऐकलं होतं तुझ्याबद्दल, पण आज खऱ्या अर्थानं तुझ्या कृपेची मला गरज. काय सांगू पांडुरंगा, तुला माहिती असेल का नसेल, त्याला सर्वच कळतं, पण भोळेपणा, प्रेम, बरोबर की नाही. हे विठ्ठला, तुला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण या मंदिराच्या बाहेर कुठला तरी बिदरचा बादशाह म्हणतात, त्यानं मला त्याचे सैनिक पाठवले आणि ते मला घेऊन जाणार आहे आता. पण पांडुरंगा ऐक, आता जबाबदारी तुझी, हा कृपा करायची वेळ आता तुझी. मी चिंतन केलं रे तुझं, आता कृपा कर बघ माझ्यावरती. काय कृपा, मला आता मंदिराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. आलेत ना मंदिरात मी,
का जाऊ द्यायचं नाही? बाहेर गेले तर मला लोक विठ्ठल म्हणून देणार नाही, तुझं चिंतन करू देणार नाही, कीर्तन ऐकू देणार नाही, भजन करू देणार नाही. ते बिदरच्या बादशाचे सैनिक आले ते मला घेऊन जाणार आहे. मी जात नाही आता बाहेर. कृपा मात्र तुला करावी लागेल. विठ्ठला आता काहीतरी कर म्हटले बघ. मी आता मंदिराच्या बाहेर असा हट्टच धरून ठेवला. मी आता जात नाही. देह जावं अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव. हे शरीर गेलं तर चालेल, पण आता मी जात नाही. कृपा तुला करावी लागेल. असं प्रेम होतं कानोपत्र्याच्या मनात, इतका भाव होता. ते प्रेम, तो भाव विश्वाच्या मालकानं बघितला आणि भगवान श्री विठ्ठलानं कानोपत्रेचा प्राण स्वतःच विलीन केला आणि एका 16 वर्षाच्या तरुण पोरीनं मंदिरात देहाचा त्याग केला. देहाचा त्याग करून टाकला. हे लोक जमा झाले. कोण पोरगी म्हणजे भगवंताच्या म्हणजे अगदी पायापासून दूरच होत नाही, चरण सोडत नाही. कोण पोरगी आहे, कोण पोरगी आहे. मग लोकांनी बघितलं, अरे पोरगी तर एवढं वय दिसत नाही, तरुण अवस्थेतली मुलगी आहे. कोणाची मुलगी असेल रे? मग तिथं लोक चर्चा करायला, जाऊ द्या मोर द्या, पोरगी कोणाची असू द्या, पण धन्य माता पिता तयाची. पोरीचे आई वडील भाग्यवान आहे. एवढी भाग्यवान पोरगी जन्माला घातली, जिला विश्वाच्या मालकाच्या चरणावरती मरण आलंय. आम्ही तर पंढरीच्या वाऱ्या करू करू थकलो. किती भाग्यवान पोरगी. कोणाची असेल रे? चर्चा करू लागले, कोणाची पोरगी का? हिनं त्याला स्पर्श केलाय. आपला देव, आपला विठ्ठल, तो अपवित्र झाला. ये अपवित्र झाला म्हटले, नाही नाही त्याला आंघोळ घाला, दही दूध अगदी त्याला आंघोळच घाला म्हटले. या पोरीला बाजूला करा, त्याला आंघोळ घाला. तिथे एक अनंत शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण होते, विचारवंता. माणसाने श्रीमंतीने मोठं होता होता विचाराने सुद्धा मोठं झालं पाहिजे. विचार मोठी झाली पाहिजे. विचारवंत ब्राह्मण, ए काय रे व्यर्थ चर्चा करू लागले? तुम्हाला कळत नाही विठ्ठलाच्या चरणावरती मरण आलंय, पोरगी भाग्यवान आहे. त्याच्याजवळ उच नीच नाही. उच नीच नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. ते बघत नाही. तुम्ही उगाच चर्चा करू नका. तुम्ही आपलं बाजूला, मी ठरवल काय करायचं. मग अनंत शास्त्री बाकीच्यांना बाजूला काढून दिलं. मग विश्वाच्या मालकानं अनंत शास्त्रीच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, पांडुरंग शास्त्रीजी आता माझी इच्छा आहे. माझी म्हणजे महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांची नाही, माझी म्हणजे देवाची, पांडुरंगाची. देवानं सांगितलं आता माझी इच्छा आहे, या पुरीची समाधी माझ्याजवळ बांधा. का सांगू? भविष्यात ना ही लोक ना या विठ्ठलाचं नाव ऐकून पंढरपुरात आले नाही तरी चालल, पण या 16 वर्षाच्या पुरीचं नाव ऐकून तरी पंढरपुरात येतील. माझी इच्छा आहे या मुलीची समाधी माझ्याजवळ बांधा. सांगितल्याप्रमाणे कानोपत्रीची समाधी विठ्ठलाच्या जवळ. आजही तुम्ही पंढरपुरात जा, किती मोठा माणूस असला ना, आता त्या अलीकडे VIP गेट झाले म्हणून ते जरा बघायला भेटत नाही. खरे VIP तर ज्ञानोबा आहे, तुकोबा राहायचे, बरोबर की नाही? पण ते VIP गेट, मग त्यांना काही ते दिस, पण जे परंपरेनं दर्शन घेतात की नाही त्यांना माहिती, आधी कानोपत्रीचं दर्शन मग विठ्ठलाचं आहे.